नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यात अनेक जणांनी प्रस्थापितांना कंटाळून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। त्यामध्ये मोहिते पाटील गटासह जानकर गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश आहे। भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या रूपाने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुडूस गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे सर यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये पाहतोय की अनेक प्रस्थापित जी आहेत ते प्रस्थापितांच्या कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात। त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मोहिते पाटलांच्या बी काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे आणि जानकर गटांचा बी या ठिकाणी समावेश होतो आहे। खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष या माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष अण्णा पाटील यांनी वाढवलेला होता, परंतु खऱ्या अर्थानं काही लोकांच्यामुळं हा पक्ष पुढं वाढलेला नाही आणि आत्ता खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलतं आहे। अनेक लोक या भारतीय जनता पार्टीमध्ये येतात। आता खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली। अकलूजची सुद्धा आता पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होते। मग आता खऱ्या अर्थानं जे काही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे लोक आहेत त्या विचाराच्या लोकांकडून आपण जाणून घेऊया। आज आपण खुडूस तालुका माळशिरस या गावामध्ये आलो आहे आणि या गावामध्ये लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच प्राध्यापक विनायक नामदेवराव ठवरे पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पूर्वीची भारतीय जनता पार्टीची स्थिती आणि आत्ताची सध्या आहे। आणि मग खऱ्या अर्थानं आत्ताची ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी जी आहे ही झपाट्यानं वाढत असताना माजी आमदार राम सातपुते असतील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना एक वेगळ्या पद्धतीनं तालुक्यामधील विरोधकांनी बोललं जातं की ही बाहेरची आहे ती। मग आता नेमकं स्थानिकच्या ज्या जुन्या कार्यकर्त्यांच्याकडून काय भावना आहेत त्या हे आपण जाणून घेऊया। आज आपण हे प्राध्यापक विनायकजी ठवरे पाटील हे खुडूसचे खऱ्या अर्थानं लोकनियुक्त सरपंच आहेत। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या गावचा विकास करून खऱ्या अर्थानं गावामधील तरुणांना सत्तेच्या प्रवाहात आणलं आणि अनेक यांच्या कालावधीमध्ये उपसरपंच करून सर्वसामान्य जनता कधी घरामध्ये उपसरपंचपद किंवा सदस्यपद नाही अशा लोकांना त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं मान सन्मान दिला। आता ते सध्या ग्रामपंचायतची कार्यकाल संपलेला आहे। आता ही नेमकं खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे आपण बघूया। नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। मला सांगा की पूर्वीचं भाजप आणि आत्ताच्या भाजपमध्ये नेमकं काय फरक आहे? नाही, पूर्वीचं भाजप तर होताच, नाही असं नाही। पूर्वीपासून जे त्याग केला आहे भाजपसाठी लोकांनी ते आहेत त्या ठिकाणीच आहेत, पण आत्ता जी ऊर्जा मिळाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने रामभाऊ सातपुतेसारखा कार्यकर्ता ही तालुक्याला लाभलं हे लय मोठं आमच्या भाग्याचं आम्ही समजतो। का पूर्वीपासून जो अन्याय होत होता या तालुक्यामध्ये विरोधकामध्ये कुठलीही या ठिकाणी ताळमेळ लावत नव्हती। दुसरा मुद्दा, ठराविक लोकांना बगलबच्चांना फक्त जवळ धरायचं आणि तिथून पुढच्या काळामध्ये दुसऱ्या माणसावरती ते माणसं सोडायचे। पूर्वी कारखाने नसायचे, नाईलाज होता, दूध संघ नसायचे, नाईलाज होता। मग कुठल्याही गोष्टीच्या रूपाने एवढ्या दिवस हे लोकांना दाबून जे ठेवलेलं होतं ते आत्ता आम्हाला कुठंतरी रामभाऊ सातपुते साहेबांच्या रूपाने खरोखर ह्या ठिकाणी दलित, दीनदलित, दुबळे जे पिचलेले लोक जे होते त्यांना खरा न्याय मिळवून देण्याची अपेक्षा फक्त आम्ही आणि आमची सोडवणूक फक्त रामभाऊ सातपुतेच करू शकतात। इथल्या प्रस्थापितांना गुडघे टेकायला लावणारा फक्त हा एकमेव माणूस आहे, तो म्हणजे रामभाऊ सातपुते साहेब। आणि त्यांच्या रूपाने
आपल्या तालुक्याला एक चांगली दिशा, आणि जो आमच्यासारखा तरुण आहे, नवीन आहे, एखादा बाबा शिक्षक आहे, गरीब माणूस आहे, साध्या सरळ सिंपल जनसामान्य माणसामध्ये वागतोय, अशा माणसांना सुद्धा ताकद देण्याचं काम रामभाऊ सातपुते साहेबांच्या मार्फत होतं आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि मुळात जे पक्षाचा प्रवेश होतोय, जो ओढा वाढतोय, त्या लोकांना सुद्धा एक विश्वास आणि एक दिशा फक्त रामभाऊ सातपुते साहेबांकडून एक मिळू शकते. एक असा एक आत्मविश्वास आणि ठाम विश्वास आहे लोकांच्या मनामध्ये. आणि हे जनता म्हणजे काय असं स्वतःहून असं काहीतरी नाईलाज आहे म्हणून आली असं नाही विषय. हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे की त्या गोरगरीब जनतेला एक न्याय मिळू शकतो, तो फक्त भारतीय जनता पार्टीपाशी आणि रामभाऊ सातपुते साहेबांपाशी. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पालकमंत्री जयभाऊ गोरे ह्या दोन जी माणसं आहेत, हे जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रस्थापिताला नमलेले नाहीत, म्हणून ह्यांना लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आत्तासुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही जी सुरुवात ही ज्याच्या प्रस्थापितांच्या गावामधूनच होती, त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. आता तुम्ही तर म्हणताय सार्थ अभिमान आहे, त्यांनी विकास केला, काय केला, परंतु ह्या तालुक्यामधूनच त्यांना बीडचा आहे, मानचा आहे असं बोललं जातं आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? ह्या ठिकाणी तुम्ही 50-60 वर्ष झालं देश स्वतंत्र झाल्यापासून तुम्ही राजकारण करताय. एक दिवसाचं राजकारण नाही केलेलं तुम्ही. म्हणजे पंजोबापासून तुमच्या आता नातवांपर्यंत तुम्ही राजकारण करताय. म्हणजे आमच्या आजोबा आजीपासून पंजोबापासून तुमच्या पाठीमागं त्या ठिकाणी मतदान केलं आहे. पण एखादा वयस्करसुद्धा माणूस तुमच्या नातवांच्या पाया पडणं ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसतं का, तेवढं मला सांगा. किंवा नातू आता आलाय, जन्मलाय, तरी ते एक 60-70 वर्षाच्या व्यक्तीने जाऊन त्याच्या पाया पडणं आणि त्याला मजबूर केलं जातं की बाबा ह्या कुठल्या गोष्टीमध्ये, कारखान्यामध्ये नोकरी असू द्या, त्याचा नाईलाज आहे त्या व्यक्तीचा. पण अशी जी मजबुरी आहे, जे असे जे प्रस्थापित आहेत, ह्या गोष्टीवरती जे लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे तो आता होताना दिसतोय, तो रामभाऊ सातपुतेंच्या ह्याच्यापासून. आणि दुसरा मुद्दा हिथून आला, आता मी दुसऱ्या गावामध्ये गेलो, दुसरा गाव तिसऱ्या गावामध्ये गेला. आता मुळात काही लोक दानोरचे आहेत, वेळापूरमध्ये आले, तिथं प्रस्थापित झालेच ना. आपण म्हणायचं का की वेळापूरची सत्ता नाही? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये, संविधानामध्ये देशात कुठंही जाण्याचा आणि ज्या ठिकाणी जाचाल त्या ठिकाणी काम करण्याचा हा अधिकार संविधानाने, घटनेने दिलेला आहे. तुम्ही घटना पाळत नाही का? घटना म्हणजे तुम्ही घटनेचा अपमान करताय. हा इथून आला, तो तिथून आला. अरे वा, संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आहे की देशामध्ये कुठूनही कुठं जाऊन तुम्ही राहू शकता, त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी सत्तेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. असं काही नाही की बाबा त्या गावामधून आला, ह्या गावामधून आला. ही टीका फक्त लहान मुलांसारखं, एखाद्या आपण पहिली दुसरीतला एखादा दुसरा मुलगा असतो त्या पद्धतीने अशी मला टीका वाटते. पण बाहेरला जरी आला असला, पण सध्या काम करतोय ह्याला महत्त्व आहे. मस्त घरातला आहे आणि जीव घेतोय, अन्याय करतोय, अत्याचार करतोय, आणि बाहेर नाहीला माणूस जर तो आमचा जीव सोडवत असेल, आम्हाला वाचवत असेल, तर आम्हाला ह्या प्रस्थापितांच्या पेक्षा कितीतरी पटीने रामभाऊ सातपुतेसारखे नेते असल्यामुळं आम्ही आज उघडपणे ठामपणे, एक आम्हाला ऊर्जा आहे. आम्हाला काही दिलेलं नाही, घेतलेलं नाही, आम्ही कुणाचं घेत नाही. तुमच्याच घरामध्ये सत्ता, तुमच्याच घरामध्ये कॉन्ट्रॅक्टदार, तुमच्याच घरामध्ये एजन्स्या, आणि सत्ता एकाही व्यक्तीला कुठल्या कॉन्ट्रॅक्टदार नाही, काम नाही, कुठल्या समाजाला नाही. आणि जे काय असेल ते घरामध्येच माझा नातू सांभाळेल, माझा भाऊ सांभाळेल, ह्या भावाला हे कारखाना, त्या भावाला ते कारखाना. त्याला एक सत्तेचं वाटप करून कशा पद्धतीनं जनतेचे लूट करायचं हे फक्त प्रस्थापितांना शिकावं. आता मला सांगा, विद्यमान आमदारांनी हे जे काय दरवाजा मोडून निधी आणि ह्याला हे करून हे वक्तव्य म्हणजे नेमकं कसं? आता दरवाजा मोडून निधी आणेल. आज लोकसभेचं इलेक्शन 1.5 ते 2 वर्ष झालं, विधानसभेचं इलेक्शन वर्ष होऊन गेलं, वर्षाच्या जवळपास असेल काहीतरी. या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये एकही निधी, एकही तालुक्यातलं भूमिपूजन
आत्तापर्यंत झालेलं नाही. म्हणजे खासदार आमदारांनी आत्तापर्यंत आणलेला तालुक्यातला निधी आत्ता सांगावा. आणि जरी पराजित आमदार असतील रामभाऊ सातपुते, ते अजूनसुद्धा ते पराजित जरी असले तरी जयाभाऊचं विशेष लक्ष तालुक्यामध्ये आहे. जयाभाऊ वजनदार नेते आहेत आणि सोलापूर जिल्ह्यासाठी जयाभाऊ त्या ठिकाणी मंत्रिमंडळातून पाहिजे तेवढा निधी फक्त जयाभाऊ आणि रामभाऊ सातपुते साहेबच आणू शकतात. हे जनतेसाठी निधी आणू शकत नाहीत. निधी आणला तर फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढ्यासाठी फक्त हे आणतील. जनतेसाठी म्हणून एकही रुपयाचा निधी ते आणू शकत नाहीत. काय आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. माळशिरस तालुक्यामध्ये सुरुवातीला मोहिते पाटलांच्या प्रस्थापितांच्या विरोधात म्हणून हिने संघर्ष सुरुवात केली. लोकांच्याकडून उत्तमराव जानकरांनी शेअर्स गोळा केले. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शेअर्स गोळा केले आणि आमच्या घरी सुद्धा आलते किंवा कारखान्याला काहीतरी सहकार्य करा. आणि मी त्याचा साक्षीदार आहे. नाही असं नाही, मी स्वतः तिथं साक्षीदार आहे. तोच कारखाना आज एकही संस्था ह्या सध्याच्या आमदारांना चालवू शकत नाहीत. आणि हा स्वतःचा कारखाना दुसऱ्याच्या घशामध्ये टाकून सभासदाला कुठल्याही विश्वासात न घेता, एकाही सभासदाला विचारलं नाही. प्रत्येकाच्या शेतीवरती कर्ज त्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो कारखाना विकून स्वतःचा टोलेजंग असा बंगला बांधून आणि त्या ठिकाणी ते राहिलेत. आणि रात्रीचं मोहिते पाटलांकड, दिवसा जनतेमध्ये हा जे प्रकार आहे आता चालू आमदारांनी जे चालू केलेला आहे, ही जनता सगळी ओळखून आहे. आणि त्याच्यामुळे तर तुम्हाला विधानसभेला तुम्ही कसा तरी काटावरती चुकून जायला तुम्ही एक आमदार आहे असा विषय नाही की बाबा तुम्ही खरोखर जनतेतून आलेला आहे. एवढे दोघंजण महासत्ता एकत्र येऊन सुद्धा कुठंही गुलालाची आणि कुठल्याही गावामध्ये एकही तोप वाजलेली नाही. म्हणजे जरी तुम्ही आमदार असाल पण तुमच्या मनाला माहिती आहे की आपण खरोखर आमदार नाही. आमदार असून सुद्धा का की जनतेतून तुम्ही निवडून आलेलं नाही. जनतेने साथ सगळी रामभाऊ सातपुते साहेबांनाच दिलेले आहे. मग जे आत्तापर्यंत जे कारखान्यातली लूट झालेली आहे, तुम्ही एकही संस्था चालवू शकत नाही. एकही त्या ठिकाणी एका व्यक्तीला तुम्ही रोजगार मिळवून देऊ शकत नाही. आणि तुम्ही निधी कुठून आणू शकणार आहे, कोणत्या रूपात तुम्ही निधी आणणार आहे ते त्यांनी आमदारांनी स्पष्टपणे करावं. फक्त धमकीची भाषा, बघतो करतो, ही जी धमकी आहे ही तुमची बोलण्यातून तुमची वैचारिक पातळी किती आहे हे लोकांना जाणून दिसते. तुम्ही प्रस्थापितांचं जाऊन तुम्ही पाय धरलेत, बुटासहित तुम्ही पाय धरले. आम्ही स्वाभिमानी जनता आहे, आम्ही ते करणार नाही. बुटासाठी अरे आपले आमदारकी घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे हे लोकांना माहिती आहे. आणि मतपेटीतून त्याचं रूपांतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही जनता ओळखून आहे कुणाला सहकार्य करायचं. तुम्ही त्या ठिकाणी विभक्त राहिला, एकत्र राहिला. इथून पुढं जनताला तुम्ही ज्याच्या पाया पडला, ज्या बुटासहित पाया पडला, इथून पुढं जनता तुम्हाला प्रस्थापितांना आणि उत्तराव चालू आमदारांना पायातच जनता ठेवणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझा एक विश्वास आहे ठामपणे, जनता त्यांना ज्याच्या पाया पडले त्यांच्या पायापाशी नाही, प्रस्थापितांच्या आणि हे ज्यांनी पाय धरले त्यांनी जनतेच्या पायामध्येच राहणं ठेवणार आहे जनता. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी रामभाऊ सातपुते आणि जयाभाऊच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये, माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने विकास करणार, काम करणार. आणि खरीखुरी सत्ता ही जनतेच्या ताब्यातली सत्ता ही जनतेच्या ताब्यात देण्याचा 100% जनता प्रयत्न करेल. आत्ताच आपण पाहिलं की प्राध्यापक विनायक ठवरे यांनी अतिशय परखड असं मत, पूर्वी या तालुक्यामधील काय परिस्थिती होती या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उत्तमराव जानकर यांचा खऱ्या अर्थानं त्यांनी आत्ताच उल्लेख केला. त्यांचा कारखाना जो होता तो सुद्धा कशा पद्धतीनं तो विकला गेला. आणि आता ह्या पुढचे जरी दोन्ही एक झाले असले तरीसुद्धा या माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं कौल देईल अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्या बोलण्यामधून बऱ्याचशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
प्रस्थापितांनी कसं या माळशिरस तालुक्यातील जनतेला, समाजाला कशा पद्धतीनं वागणूक दिली आणि कशा पद्धतीने त्यांनी कारभार केला याचा सर्व उहापोह खडूसचे माजी सरपंच प्राध्यापक विनायकजी ठवरे पाटील यांनी केला. निश्चितपणे तुमच्या ज्या काही भावना, प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू. आपण आलात त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. राम राम.